नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. मित्र हो, समाधान ही मानवी मनाशी निगडीत गोष्ट आहे. दुसऱ्या कोणी समाधान करायचं ठरवलं तर समाधान होत नसतं. ते मी ठरवलं पाहिजे माझं समाधान झालंय की नाही. म्हणजे तुम्ही मला लाख द्यायचं ठरवलं आणि मी नाही अजून समाधानी नाहीच आहे, द्या असं म्हणत राहिलो, तर तुम्ही माझ्या मनाचं समाधान करू शकत नाही. तसं राजकारणात सुद्धा लागू होतं. आपले राहुल गांधी यांच्या मनाचं समाधान कधी होणार आहे हा प्रश्न मला पडतो. म्हणजे किती पैसे आणि किती प्रॉपर्टी जवळ राहिली तर राहुल गांधींच्या मनाचं समाधान होईल, जरा स्पष्ट झालं पाहिजे. रायपूर छत्तीसगड इथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात दाढी वाढवलेल्या राहुल बाबांनी, बाबा म्हणजे महाराज या अर्थाने बाबा म्हणतोय मी, आणि पप्पू हा शब्द बाबा असल्यामुळे परमपूजनीय या अर्थाने वापरतोय. उगाच कुणी त्यांना मी पप्पू म्हणून त्यांचा अपमान केला असं समजू नये. परमपूजनीय पप्पू म्हणजे परमपूजनीय राहुल बाबा गांधी यांनी एक भाषण रायपूरला केलं. ते भाषण त्यांच्या अगदीच गरिबी दाखवणारं होतं. म्हणजे अजून मला घर नाही. मला जेव्हा आई लहानपणी म्हणली होती घर सोडायचंय, तेव्हा आमच्यापाशी घर नव्हतं. आताही माझ्याजवळ घर नाही. आमचं जे घर आहे ते कुणाला तरी दिलंय, म्हणजे ते दिलंय अलाहाबादला आमच्या खानदानचं घर आहे. राहुल गांधी, तुमच्या खानदानचं घर अलाहाबादला कुठून आलं? पहिला प्रश्न माझा हा आहे. अलाहाबादला कुठून आलं? अलाहाबादला घर होतं मोतीलाल नेहरूंचं. मोतीलाल नेहरूंचं घर झालं जवाहरलाल नेहरूंचं. जवाहरलाल नेहरूंनी ते घर राष्ट्रकार्यासाठी दान केलं. राष्ट्रकार्यासाठी नेहरूंचं घर गांधींचं घर कधीपासून झालं? म्हणजे आमची पूर्वजांची परंपरा म्हणायला. हाच तर प्रॉब्लेम आहे. कोण कोणाची लेगसी पुढे नेतोय कळत नाही. गोंधळ लोचा आहे सगळा. जाऊ दे. राहुल गांधी त्या घराविषयी काय बोलले ते ऐका एकदा. हम घर छोड़ रहे हैं. तब तक मैं सोचता था कि वो घर हमारा था. तो मैंने मां से पूछा, मां हम अपने घर को क्यों छोड़ रहे हैं? और पहली बार मां ने मुझे बताया कि राहुल ये हमारा घर नहीं है, ये सरकार का घर है और अब हमें यहां से जाना है. मैंने मां से पूछा, मां कहां जाना है? कहती है नहीं मालूम. नहीं मालूम कहां जाना है. मैं हैरान हो गया. मैंने सोचा था कि वो हमारा घर था. बावन साल हो गए मेरे पास घर नहीं है. आज तक घर नहीं है. और हमारे परिवार का जो घर है वो इलाहाबाद में है, वो भी हमारा घर नहीं है. ऐकलं? हे विधान ऐकल्यावर राहुल गांधी पाप बिचारा माणूस किती गरीब आहे असं वाटण्याची साहजिकच शक्यता निर्माण होतेच की. किती गरीब रे बिचारा, बिचाराला घर पण नाही. आता जर सरकारने त्या खासदार नाही राहिले आणि घरातून बाहेर काढलं तर काय अवस्था होणार? कुणाच्या घरी जायचं? रॉबर्ट वड्राच्या घरी जायचं का? त्यांच्या घरी राहावं लागेल का? बाहेर कुठं राहावं लागेल का? सोनिया गांधीला 10 जनपद वरून बाजूला काढलं, याला अकबर रोड वरून बाजूला काढलं, तर राहायचं कुठे? हा मोठा प्रश्न राहुल गांधी आणि सोनिया गांधींच्या समोर आहे. आणि खरंच काय होणार अशी सहानुभूती लोकांच्या मनामध्ये निर्माण होईल. परमपूजनीय पप्पू राहुल गांधी साहेब, तुम्ही आमच्या कानात बिड्या समजताय का धोत्रावर इन केली समजताय का बगलत रेडू लावून आम्ही जनावरं राखायला जातो असं समजताय? तुम्ही तुमच्या शपथपत्रात तुमची प्रॉपर्टी जाहीरपणे दाखवता आणि स्वतःला बेघर असल्याचं म्हणवता. जरा दाखवतोच. ग्राफिक्स मध्ये बघा, थेट शपथपत्रातले उल्लेख देखील बघा, तुमच्या लक्षात येऊन जाईल.
17,93,693 रुपयाच्या डिपॉझिट्स आहेत वेगवेगळ्या बँकांच्या मध्ये. डिटेल्स ऑफ डिपॉझिट्स इन बँक अकाउंट्स, FDR, टर्म्स डिपॉझिट अँड ऑल अदर टाइप्स ऑफ डिपॉझिट्स इन्क्लुडिंग सेव्हिंग अकाउंट्स, डिपॉझिट्स विथ फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, हे सगळं मिळून 17,93,693 रुपये. SBI मध्ये 3,09,000, SBI त्यावेळेला म्हणजे ज्यावेळेला शपथपत्र भरले त्यावेळेला वाढले असू शकतात. आता दुसऱ्या गोष्ट दाखवतोय पुढे बघा. डिटेल्स ऑफ इन्व्हेस्टमेंट्स इन बॉन्ड्स आणि शेअर्स अँड युनिट्स ऑफ कंपनीज, म्युच्युअल फंड्स, ऑदर अँड द अमाऊंट ॲज ऑन 31/3/2090, 31 मार्च 19 पर्यंतचे. ही रक्कम होते एकक, दशक, शतक, कागद बघताय, सहस्त्र, दशसहस्त्र, हजार, लाक्ष, दशलक्ष, कोटी. 5,19,44,682. म्हणजे बॉन्ड्स, इन्व्हेस्टमेंट्स या सगळे विषय 5 कोटीचे आहेत. डिटेल्स ऑफ इन्व्हेस्टमेंट्स इन NSS पोस्टल सेव्हिंग 39,89,037 रुपयांच्या पोस्टातल्या ठेवी आहेत. एवढ्यात घर येतं हो आम्हाला, येतं. हा, आता पुढे जाऊया. एवढ्यावर भागणार नाहीये म्हणजे काही कोटी तर वर सापडले आपल्याला. ग्रॉस टोटल व्हॅल्यू त्यांच्या उत्पन्नाची किती आहे बघा, नीट बघा आकडा तो, मोजून बघा. 5,80,58,779 रुपयाची ग्रॉस टोटल व्हॅल्यू आहे. 2,91,367 रुपयांची गोल्ड आहे, ज्वेलरी आहे राहुल गांधींच्याकडे. गरीब आहेत राहुल गांधी, त्यांच्याकडे बिचाऱ्याकडे काहीच नाहीये. बरं, घर राहिला नाही, जमीन नाही, हा मुद्दा बघूया. ॲग्रिकल्चर लँड, लोकेशन्स, सर्वे नंबर्स. नीट बघा. ॲट विलेज सुलतानपूर, मेउरली, न्यू दिल्ली, जॉईंटली विथ सिस्टर प्रियंका गांधी वड्रा. सर्वे नंबर 203, 203-1, 204-1, 3, 4, 2, 3, 205-2, 205-3, 206-1, 206-2, 3, 210, 211, 2. म्हणजे एवढी लँड आहे, एकरमध्ये दिलेली नाही आहे. एवढ्या सर्वे नंबर मध्ये लँड असेल, एवढे नंबर दिलेले आहेत की ती लँड किती असेल याची कल्पना येईल तुम्हाला. लँडची आता म्हणजे घेतली त्यावेळेसची किंमत आहे साधारणतः 1,32,00,000 रुपयांची. शेत जमीन राहुल गांधींच्या नावानं आहे, तीही तुम्हाला दिसेल. एवढ्यावर नाही, घर नाहीये राहुल गांधींना, फक्त राहुल गांधींना घर नाहीये. जरा नीट पुन्हा दाखवतो अजून. कमर्शियल बिल्डिंग्स इन्क्लुडिंग अपार्टमेंट्स, लोकेशन्स अँड सर्वे नंबर्स. बघा. ऑफिस स्पेस B007, B008 म्हणजे 2 ॲट फेज 1 अँड फेज 2, सिग्नेचर टॉवर्स 2, टॉवर B, विलेज सिलखोऱ्या, गुरगाव. म्हणजे गुडगाव मध्ये यांचे ऑफिसेस आहेत आणि त्या ऑफिसेसची किंमत परचेस व्हॅल्यू आहे. नीट बघा, आधी परचेस व्हॅल्यू दाखवतोय. परचेस व्हॅल्यू दिसतीये 7,93,0977. B007 ची 1,65,00,000, B008 ची 6,27,00,000. एकूण परचेस व्हॅल्यू 7,93,00,000 आणि अप्रॉक्सिमेट करंट मार्केट व्हॅल्यू 15,000 रुपये पर स्क्वेअर फीट दिल्लीतल्या गुडगाव मधल्या प्रॉपर्टीचा रेट आहे. 15,000 रुपये पर स्क्वेअर फीट. आणि त्याची आत्ताची मार्केट व्हॅल्यू, आत्ताची म्हणजे 19ची मार्केट व्हॅल्यू ही 8,75,70,000 रुपये इतकी येते. शेतजमीन, प्रॉपर्टीमध्ये शेतजमीन आहे, चल अचल दोन्ही संपत्त्या आहेत. अजून एवढ्यावर काम भागत नाहीये. टोटल करंट मार्केट व्हॅल्यू ऑफ 1 आणि ते 5 पर्यंतची आहे 10,18,18,284 रुपये. साहेब म्हणतायत नाही जमत आहे, नाही होत आहे, आम्हाला घर नाही आहे, कुठे राहायचा हा प्रश्न आहे. देशासाठी झिजलेत राहुल गांधी, इतके झिजलेत की आता शिल्लक काही उरलेलं नाहीये. दाढी वाढवली आहे, हिमालयात जायचं काम उरलंय. बाकी लोन बिनचा विचार केला तर सोनिया गांधींवरती साधारणतः 5 लक्ष का 50 लक्ष रुपयांचं लोन आहे. 5 लक्ष रुपयांचं लोन आहे. सिक्युरिटी डिपॉझिट्स फ्रॉम
टेनंट्सवरती 67,01,904 आणि 72 लाखांचं लोन त्यांच्यावरती आहे. म्हणजे साधारणतः 15 कोटी रुपयांची प्रॉपर्टी ज्या राहुल गांधींची आहे ते राहुल गांधी दावा करतायत. हे त्यांचं शपथपत्र आहे, मी काय बोलत नाहीये, माझे आकडे नाही आहेत. 15 कोटी रुपयांची प्रॉपर्टी ज्या माणसाची आहे, शेत जमीन ज्या माणसाकडे आहे, ऑफिस स्ट्रक्चर ज्या माणसाकडे आहे, आणि इतके वर्ष सरकारी बंगल्यात जो माणूस राहिलाय. म्हणजे राहुल गांधींचा जन्म सरकारी बंगल्यात झाला आणि राहुल गांधी आज 52 वर्षाचे आहेत तरीही सरकारी बंगल्यात राहतायत. कधी पंतप्रधानांच्या निवासात, तर कधी आईसाठीच्या निवासात, तर कधी स्वतः खासदार झाले म्हणून त्या निवासात इथं राहतायत. अहो, वयाच्या 52-53 वर्षापर्यंत ज्या माणसानं सरकारी बंगल्यांचा लाभ घेतलाय त्याला स्वतःचं घर नसल्याचं सांगावं वाटतं. यापेक्षा वाईट गोष्ट कोणती? राहुल गांधी साहेब, 15 कोटी रुपये ही सामान्य माणसाची प्रॉपर्टी असत नाही. माझी अवकात नाही आहे 15 कोटी प्रॉपर्टी आहे म्हणायची. म्हणजे वाडवडिलांची मी मिळून केलेली प्रॉपर्टी सुद्धा कोटींच्या घरात जात नाही अशी आमची स्थिती आहे. तरीही आम्ही अभिमानानं सांगतो, या देशानं आम्हाला जगवलंय, या देशानं आम्हाला घर दिलंय, या देशानं आम्हाला मोठं केलंय. तरीही सांगतो, आमची काळी आई आमचं पोट भरते, तरीही आम्ही अभिमानानं सांगतो या देशानं आम्हाला जगवलंय. सुशील कुलकर्णींनी गुगल पे आणि फोन पेवर पैसे पाठवायचं आव्हान करताच लोक 100 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये पाठवतात. कृतज्ञ होतो, मान्य करतो, सांगतो पाकिट पत्रकार झालोय, भिकारी झालोय, लोक घालतायत, देतायत. या देशाचे कोट्यावधी रुपये आपल्या नावावर केल्यावर सुद्धा आपण मला घर नाही ही खंत व्यक्त करताय. याला कृतज्ञ म्हणतात. राहुल गांधी कृतज्ञ तर आहेतच आहेत, पण खोटारडे आहेत हे या निमित्ताने सिद्ध होत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.